थांबा 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 थांबा, इकडे या इकडे या. आज मी लय भारी रेसिपी करणार आहे. चला तर आपण पाहू. करणार आहे आपण पनीरची भाजी. हे बघा पनीर आणलेलं आहे आणि हे काढलेलं आहे त्यासाठी मसाला, खडा मसाला आहे हा. हे बघा लवंग, फूल, धनी हे सगळं काढून घेतलेलं आहे खडा मसाला. आता ते आपल्याला भाजून घ्यायचा. आणि इकडे आहे ना पनीरचा मसाला आणि थोडीशी आंबारी पावडर. चला तर टाकायचं तेल, मग टाकायचं लवंग, भाज्या हे सगळं टाकून घ्यायचं. त्याला थोडंसं तळू द्यायचं. चला तर तळून घेऊ आपण. टाकायचं फूल, त्याला थोडं भाजून घ्यायचं. तेजपत्ता, त्याला मी बारीक करून घेतले त्यामुळे तेजपत्ता तुकडे तुकडे छोटे दिसायला लागले. आणि हे टाकायचे धने, हे चांगलं भाजून घ्यायचं. आता आपलं झालेलं आहे भाजून, तर हे काढून घ्यायचं. हे कांदा टाकून घेतला, ते मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. हा खडा मसाला पूर्ण भाजल्यानंतर मिक्सर मधून काढायचा. त्याच्यात नाही का काही मसाला आपला दुकानामधला आणि काही हे घरातला खडा मसाला आहे का नाही, त्याने एवढी भारी टेस्ट येते. त्यामुळे मी अशीच करते भाजी. हे मस्त भाजून घ्यायचं. लाल लाल मस्त झाला ना त्यावेळेसच काढायचा, तोपर्यंत नाही काढायचा. भाजतोय आता तो, आपण एकदा भाजून घेऊ मस्त. किचन वाट्यावर मला पनीरची भाजी शिकायची म्हणून मी मम्मीचा पाहतीये. मी घेते आता कांदा काढून, ते घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. थंड होईपर्यंत हे असाच ठेवते मी, कारण गरम गरम नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्या जात. जास्त गरम होते ना, त्यामुळं आपण फिरवतो ते तसंच गरम होते. आणि पुन्हा हे पहिलाच गरम, त्यानं जास्त असा वेगळाच होऊन जाते. आणि मी इकडे टाकलेलं आहे तेल कढईमध्ये. ते कशामुळं ते टाकलेलं आहे, मला पनीर तळून घ्यायचं आहे. पनीर तळून घेते मी आता. मस्त कलर आलाय, मी काढून घेते. पहा कसा मस्त कलर आलाय. असा कलर आला पाहिजे, जास्त लाल पण नाही आणि जास्त पांढरे पण नाही. हे बघा. आणि चला आता डबलचा टाकून घेते. भारी वाटते ना. अगं ते गरम आहे, जरासं थंड होते आणि मग घे. थांब जराशी थंड होते त्याला. चला तर आपलं झालंय आता पनीर तळून. पूर्ण पनीर तळून घेतलं मी. आणि चला आता मी गॅस बंद करते आणि मिक्सर मधून फिरवून घेते एकदा मसाला. चला आता मिक्सर मधून फिरून आणू आपण. बारीक होते ते. चला तर आपली चालली आता भाजी टाकण्याची तयारी. मी निघात पनीर तळून घेतलं होतं, त्याचंच गरम तेल होतं त्यामुळं तेच कढईतलं. मुझे बहुत तेज भूख लग रही है. त्याच्यात काळा मसाला टाकून घ्यायचा मिक्सर मधून काढलेला. अद्रक आणि लसण हे टाकलं होतं पहिले, ते लाल करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिला काळा मसाला आपण मिक्सर मधला काढलेला. मग तो नाही का चांगला परतून घ्यायचा. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा मसाला. आणि नाही नमूला भूक लागली होती त्याच्यामुळे नमून लय मध्ये मध्ये बोलत होती. पण नमूला म्हणलं थांब थोडीशी बाई, बोलू नको, बडबड करू नको, पण ती करतच होती. चला तर मग मसाला टाकून घ्यायचा आता मस्त परतून झाल्याच्या नंतर. बरं तेल सुटलंय आता मस्त.
चला तर आज आपल्याला मस्त भाजी करून दाखवणं चालली. कशी वाटते ते मला नाही का कमेंटमध्ये नक्की सांगा. काळा मसाला आहे का नाही पहिला तर भाजलेला असतो, त्यामुळे जास्त आहे ना त्याला लाल होऊ द्यायचं नाही का. ते का नाही असं मस्त परतून घेतल्याच्या नंतर काळा मसाला, आता मी लाल मसाला घेतला तो टाकून घ्यायचा. आपला आंबारी, पुन्हा रस्सा मसाला, चटणी पावडर हे टाकून घेतलं आणि पनीर मसाला बिन टाकून घ्यायचा. ते पनीर मसाला टाकते बघा मी. नमूची चालूच आहे बडबड. आता मस्त नाही का त्याला एकाने हलवून घ्यायचं, असं मिक्स करायचं मस्त. ते मिक्स झाल्याच्या नंतर नमूल नाही का किचन वाट्यावरती बसली होती, कारण ती नाही का मला लय परेशान करत होती. म्हणत होती मम्मी मला नाही का आज पनीरची भाजी शिकायची. त्यामुळं ती मस्त बसली वाट्यावरती आणि चाललं होतं तिचं मम्मी मला हे सांग ते सांग, कसा मसाला टाकते, कशी मिरची पावडर टाकते, हे सगळं मला सांग म्हणे. आणि मला ती शिकायचीच आहे. आता पहा किती मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. असं नाही का मध्ये मध्ये आहे ना त्याला हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं, कारण ते लागला नाही पाहिजे मसाला म्हणून. पहा कसं मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मम्मी मुझको बहुत तेज से भूख लग रही, जल्दी से खाना बनाओ. झाकण काढून घेतलं आणि एकदा पण पुन्हा आहे का नाही परतून द्यायचं. ते तेल सुटलेलं असं मस्त दिसतंय. ते आता मी नाही का हलवून देते, म्हणजे ते आणखी मिक्स होते. ते हलवून घेतलं. मम्मी जल्दी से खाना बनाओ, मेरे पेट में बहुत जोर से चूहे कूद रहे. थांब बनवणं चाललं, थांब थांब थांब. ते पाय आता मी नाही का पनीर टाकून घेते. मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये. पनीर पूर्ण टाकून घ्यायचं आणि त्याला नाही का परतून आणखी मस्त मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. असं मस्त फिरवल्याच्या नंतर पाणी टाकायचं थोडंसं. जास्त घट्ट असतं ना त्या मग नाही का त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागत नाही तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंच पाणी टाकायचं आणि पातळ पाहिजे असेल तर जरासं जास्त टाकायचं. चला कशी वाटते मग आजची आपली भाजी? पहा किती मस्त वाटते. आता पाणी टाकून घ्यायचं. जेवढे आपले माणसं आहे का नाही त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं. आमचे नाही का 2-3च माणसं असल्यामुळं आम्ही थोडंसं पाणी टाकलं. आता त्याच्यामध्ये नाही का कोथिंबीर टाकून घेते. मी काय केलं होतं, कांदा, काकडी, कोथिंबीर चिरून ठेवली होती. आता ती टाकून देऊन चालली. मस्त किती मस्त वाटते बरं. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर हिरवीगार कोथिंबीर आणि रस्सा आलेला भाजीला कितीच भारी वाटते पहा. झाली आपली भाजी तयार. आणि आता काय करायचं, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर जास्त टाका आणि कमी लागत असेल तर कमी टाका, कारण आम्हाला नाही का कमीच लागतं त्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे. पण तुम्ही आहे ना तुमच्या चवीपुरतं टाकून घे जा. किती भारी झाली भाजी. कशी वाटली मग आजची रेसिपी? या जेवायला वाढणं चाललं मी. क्या बात है, वाह वाह वाह, क्या सुगंध है सब्जी का. नमो लय भारी झाली ना नमो. तुला टाकू ना? तुला पण टाक. त्याच्यावर नंतर घे, भातावर नंतर मला थोडा रस्सा टाक याच्यात. रस्सा टाकू का? हा टाक थोडा टाक. वाह वाह, काकडी, हिरवा रस्सा, कांदा, भात. हिरवा रस्सा. मस्त झाली भाजी. वाह वाह, जरा जास्त घाल. घ्या जेवायला. काय ग? मी आधी खाऊन घेते मग पोळी भाजी खाते. बरं घे. बस तिखट लागल. चला या सगळेजण जेवायला. आज केली मग पनीरची भाजी. तर तुम्ही पण करून बघा कशी वाटते, नक्की मला सांगा. आता लय मस्त झालेली आहे भाजी. आता बसतो जेवायला. ओके जेवायला जेवण. वाह वाह वाह.